अहो माका हाक मारला असतास तर मी दिले असते ना काढून पाणी. तुम्ही राग येलो काय माझो. हाका कळता चुकला माझा. काल मी जा काय बोललोय ना तर बोलूक नको होतं, पण अण्णांनी सगळ्यांसमोर तुमका बोललानी. मग माका पण राग येलो म्हणून बोललोय. आता माका कळता वडील असत तुमचे, पण सगळ्यांसमोर कसे बोलतात. अहो हाय काय काम करूचा काय गे. अगो अभिरामाक चपाती लागतात ना म्हणून पीठ मळून घेते. तू 2-4 कांदे चिरून दे मका. होय. काय गो काय झाला. काय नाही बघ बस माझ्याकडे बघ. अगे खय काय खांदो चिरतोय ना आणि अगो कांद्या नेलेलं पाणी माका काय कळणार नाही काय. काल दत्तान तुझ्यावर हात उगारूक नको होतो. हाय अगो झील असा तो माझो. माझ्या घोवाक तू बोललस, कोण त्यांच्या समोर बोलणार नाही. कळता मका सगळा. आपल्या घोवाक कुणी गड्यासारखा राबवल्यान तो कोणाक राग नाही येतो लो. बायल म्हणून तुका जसा वाटता ना तसाच आवस पडून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमचा वाटत होता. पण गड्यासारखा राबत इलो. या घराचा झील म्हणून सगळी कामं केली, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, सगळा केल्यान ते ना. पण घो म्हणून चुकलोच गोतो. घो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत. तुझा काय चुकला नाही. आय देवळात जाऊन येऊ जरा. मन थाऱ्यावर नाही. अगं विचारतस की त्या जा. कधी घराच्या कामात मन रंगवायचा, कधी देवाच्या कामात. योज बाईचो जन्म असा गो. अगो जा. थांब घे, कांदो कापून जातोय. दत्ता अण्णा आज मी शेतावर जाऊन येते. देव शेतावरची चिरी उतरूची असत ते उतरून येते. थांब.
अजून काही काम असतं ते पण करते. काल काय झाला आठवता ना? आठवता का विसरलंस? अण्णा तरी त्याचा चुकलाच, त्यांना असं बोलूक नका होता. का चुकला? पण तो केला असता. आता अण्णा नायकोचं झील शोधतस. पायातली वाण पायात ठेव होई, डोक्यावर घेऊन मिरूची नसता. गो खय चाललो? त्या देवळात जाते. देवळात? थांब, मी पण येतोय. तुम्ही देवळात खय? देवाचा आशीर्वाद काय फक्त तुमकाच होय हो? आमका नको? थांब ऐसरच ओढणी घेऊन येतोय. जाशीत खय ना तर बघच. चल चल चल. ह्या काय खय जातास? त्या देवळात जाते. होय, याच्या वांगडा देवळात चाललोय मी. काय गरज नाही. कित्या? तू त्याका त्रास देशील. म्हणजे माका काय तेवढीच कामं असत? बाकी काय करतोस तू? तू माकाच बोल. जरा जाऊन देवळात 5 मिनिटं बशीन म्हटलं तर ता पण तुमका पटना नाही. जा गो जा, देवळात जा. आहे तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. हा, तू जा देवळात. काय रे काशी, न्यारी करूची नाही तुका? कोणच आहे मी? कोणच आहे? अण्णा नाईक अत्तार. या काय वाटलास माझ्या समोर? अण्णा नाईक ह्या सगळा खाईत नाही. आवऱ्याचं तुकडं भायो, ह्या सगळ्या ढोरांका दी. काशी तुम्ही खावा, माका नको. हो आता हाता खावा. कोणाक सांगतास? अण्णा नाईकाक? बंदूक बघितलास? गोळीओ घालीन गोळीओ. आणखीन काय बोललास तर? अहो थांबा, तुमका तुकडी भाजून देते. थांब शोभा. तुकडी भैया तुका? अण्णा असस तू? गोळीओ घालो. गोळीव घालतस? सोड. या हैसर. घालतो. अरे बंदूक टाकलास? माझी बंदूक टाकलास? मी आता दुसरी बंदूक घेऊन येतले. एकेका गोळ्या घालतले. काशी मी बंदूक घेऊन येते. मी अण्णा नाही. अण्णा समजता स्वतः अण्णा. रवाल दे गो. ह्याचो बापूस तरी अण्णा नाईकाच्या सावलीत उभो राहता का? तो ताटावर ना उठान गेलो, तुम्ही गिळा. गो वाढ हेंका अजून वाढ. नको नको कित्या, गिळा ना. रवाल दे. मागे एक काम आठवलं. जाऊन येतोय. खय जातास आता? इलय. बच्चे ह्या बस सरिता आईला. ये ये बाय. ये गो ये. बस. काय गो, काय झाला? काय नाही. बाबा काही बाहेर जाय होतास? हे जातील गो, पण काय झाला काय? तुझ्या तोंडाकडे बघूनच कळता गो सगळा. आणि खबर कशी वाऱ्यासारखी पसरता. आमका पण बरा नाही वाटला गो. आमका कळला
तुका दत्तान मारल्यांता. गप राहू गो, रडा नको. रडान काय परिस्थिती बदलणार हा काय गो? इंदूचा पण असाच शोषित राहुला. आता तुझी खेप ता काय नाही. अगो असा मार खाण्यापेक्षा माहेराक जा. तुझ्या घोवाक नि त्या अन्नाक तुझ्या दारात नाक घासितान. तेव्हा त्यांका कळत की लक्ष्मीची किंमत करणं काय असता ती. एवढी हिंमत नाही माझ्यात. काय बाबांक चांगला नाही वाट तुझा. अण्णा यांच्यासाठी दुसरी पोरगी बघती. रडान मन मोकळा केलंस तर बरा केलंस. नाहीतर काय करणार? आवशी बापाशी सांगान उगाच त्यांच्या जीवाक घोर. दबून रवा नको. बाईच्या नशिबात असाच जगणं येतं गो. आपण त्याका तोंड द्यायचा. तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात. लक्षात ठेव. कळता ना? वय घराचो उमरो ओलांड. मगे बघ काय होता आता. पांड्या काय करतोय ता? पडली. दात काय काढतो? आणि गोण हैसर दारात किती ठेवलंस? हा, कोण दारात इला तर गोण ओलांडून जाऊची काय? ती उचल आणि थैसर नीट ठे. ठे नीट. ठेवते. हा. पांडग्या आता देव माणसांका कसो पावात बघ. हा, देवळात नाक घासूक गेलेली ना माणसा. कोण गेलेला नाक घासू? आता कोण इला? सरिता वहिनी. हा हा, ह्याच्या त्याच्या पुढे नाक घासण्यापेक्षा देवा पुढे नाक घासलेला बरा. अक्कल येता. बघा जमला तर. त्यात अक्कल येता. हा तुझे तर ना दातच पाडतले. दत्ता तुझी बाय लय बोलता. हा ते का मुठीत ठे. नाही तर तुझ्या डोक्यावर बरे मिरिये वाटतल. आता पांडू त्यात ठेवचा. हा. मी ठेवतोय. हॅदर. दबून रवा नको. तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात. आहे या किचारू काय? विचार गो. छायाताईंका तुम्ही काम करूक सांगा ना. अगो तर करतला थोडाच. तुम्ही ना आधीपासून त्यांना सवयच नाही लावला. ता चुकलाच गो माझा. लय द्वाढा. तसा नाही. आता लगीन होत त्यांचा. त्यांका काय सांगणार? बायल माणसारखा वागाक नको. मगे तुका लयच घाय लागलेली माझ्या जावची. हा, कित्या तुमका लगीन करूचा नाही? हा, तर माझा मी बघून घेन. तुका चौकशी किती होय? चुकीचा सांगणे नाही, चांगल्यासाठी सांगतोय. जास्त तोंड चालवू नको. हा, आहे बघलंस या माका कसा बोलतात. तू अजिबात बघणंच नाही त्याच्याकडे. अगो काय चुकीचा बोलता आता. वाईट जरा कामात मदत कर. जा तुमची तुम्ही करा कामा. आडला माझा खेटर. ताईनो सरिता जरा दत्ता खया गो. अगे पण वाटा. ता करतोय मी. झाला माझा इथला. उठ. बर. छायाताई, छायाताई. ओ ह्या काय करतास? ठेवा इकडे. ठेवा. नाथा, ए नाथा. काय करतोस? नाथा, इला इलाय. काय म्हणता सोयनी? सगळं व्यवस्थित असा ना? होय. येता ना सगळं? म्हणजे पगार मिळता ना
तुमका? काय विचारताय मी? कामा करतास त्याचे पैसे मिळतात ना तुमका? होय. मग ह्यांनी ओझा उचलायचा? काय विचारतोय? सरिता, तुम्ही सगळी कामं करतास, घरातलं झील म्हणून करूकच होई. मग ही गड्यासारखी किती वागतास? ही गड्याची कामं असत. कळत नाही तुमका? तू काय बघत बसलास? उचलता कोणता आणि भुतूर नेऊ ठेव. थांबा तुम्ही. आणि ह्याच्या पुढे सांगूची गरज लागता कामा नये. ज्याची कामं आहेत ना त्यांनी करूची. नाना बरा नाही वाटत? नाही नाही, झोपलास म्हणून दुपारचे? नाही गो, असंच पडलेलं. हा, जरा पाणी देशी? हा देते. दे. काय गो, काय झाला? सरिता या घरात इल्यापासून सगळ्यांशी चांगला वागता हा. कोण काय बोलला ना तर निमूटपणे ऐकून घेता. फार गुणाचा आहो. पण आता काय झाला काय कळणार नाही. कोणाक काय बोलला काय? नाही नाही बोलला नाही, पण त्याच्यात काहीतरी बदल झालो हा. ह्या आपला सरिता नाही हा. पण तसा बरा झाला. ते ना छायात पण चांगला झाडल्या. छायात पण कोणतरी खमक्या वया होता, पण सरिता असा नाही आहो. काय झाला काय कळणार नाही. सकाळ पतूर तर नीट होता. कोणी काय खाऊ घातल्या नाही ना? बाहेर गेला काय? होय, देवळात गेला. तुझ्या मनात जर शंका असतात ना तर नारळ वाळून टाक ना त्याच्यावर सू. म्हणजे तेवढाच तुझ्या मनाचा समाधान होईल. होय, ताच करते. उगाच ईशाची परीक्षा नको ना. शाळेतही थांबा. काय झाला? मग असे हात मारले तुमका, थांबलाच नाही. तुझं ऐकूक थांबलंय की काय मी घरात? नाही, माझा सगळाच ऐका असं म्हणत नाही होय. पण कसा मी या घरात सून म्हणून इले. दिवस रात्र रागूक नाही इले. हो. काय काय म्हणलंस तू? मी काय बोललंय ना तर तुमका सगळं कळतं, फक्त वळत नाही. जीभ लय चालव लागलंस. चालवची लागता. कसा आवशी बापाशीच्या राज्यात तुम्ही मिरवला असाल, आराम पण केला असाल. पण आता दुसऱ्याच्या घराकडे जाशाल ना तर कामं करू होई. हो, तू जसं काय मागा काढूकच टपलस ना. मी कशा काढू? तुम्हीच जाशाल आता थोड्या दिवसात. तमाजा मी बघून घे. मी जाय नाही तर घोवाक घरात घेऊन ये. नायकांका शोभूचा नाही ता. नायकांका काय शोभात काय नाही शोभात त्या बघूक माझ्या आऊस बापूस असत. तुका त्याची काळजी करूची गरज नाही. असा कसा? मी नायकांची सून असाय ना, मग काळजी घेऊकच होई तुमची. हो, कसली काळजी घेतल? का कळातच. आईने आतापर्यंत तुमका लय समजवला नाही, पण तुम्ही काय ऐकलाच नाही. तुमका हवा तसाच वागलास. पण ह्याच्या पुढे जरा घरातल्या कामात लक्ष दिलास ना तर बरं. या तू माका बजावतस? समजावते, पण बजावची वेळ येईल ना तर बजावल्याशिवाय राहूच ना. बघ सरिता, ह्या घर माझा असा. तू ना आपल्या लायकीत रवायचा, समजलंस ना? नाही तर जसा इलस ना तसा बाहेर काढतलंय. माका बाहेर काढतलास? हो, तुकाच बाहेर काढतलंय. तू अजून ओळखाक नाही माका. मी अण्णा नायकांचा चेडू असे. चांगलाच ओळखतोय तुमका. पण याक लक्षात ठेवा, जन्मा केलास ना ह्या घरात ती पाहुणी म्हणूनच जन्मा केलास. आणि एक ना एक दिवस तुमका दुसऱ्याच्या घरात जाऊचाच असं. पण मी काय या घर सोडून काय जाऊचंय नाही. आणि गेलंय ना तर तिरडीवरून. पण तुमका मात्र जाऊचा लागतं. तुम्ही माका बाहेर काढू शकनास नाही. ह्या घर जसा तुमचा असा ना तसा माझाही असा. तुम्ही काय 4 दिवस असाच आणि जाशाल, पण माका हाय कायमचा राहूचा असं. तेवढा लक्षात ठेवा.
सरिते तुका तर ह्या घरातून मी बाहेर काढतलायच एक दिवस. बघे तू तिरडी वरसून गेलस तरी चालत नका.